माझे नाव समीर. मी 23 वर्षाचा अविवाहित मुलगा आहे. मी संध्याकाळी घराजवळच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मीटिंग हॉलमध्ये गणपती स्थापनेपासून विसर्जनापर्यंतच्या खर्चाचा हिशोब करत होतो. तेवढ्यात माझा मित्र दावत माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "अरे समीर, लवकर घरी जा. सगळे लोक तुझी वाट पाहत आहेत. कारण तुझ्या घराबाहेर एक पोस्टमॅन काहीतरी लेटर घेऊन उभा आहे." मला खूप आनंद झाला. गणपती बाप्पा मोरया असं मनात म्हणून मी लगेच घरी आलो. पोस्टमनने आधी आईच्या हातात एक लेटर दिलं होतं. मी ते लगेच उघडून पाहिलं. त्यात नोकरीची जॉईनिंगबद्दल माहिती होती. याच महिन्याच्या 19 तारखेला मला पुण्याला जॉईनिंग करण्यासाठी बोलवलं होतं. मला बाणेरमधील DRDOमध्ये शास्त्रज्ञाची नोकरी मिळाली होती. ही आनंदाची बातमी मी आजूबाजू उभ्या असलेल्या सर्व लोकांनी सांगितली. तेव्हा काकू म्हणाल्या, "अरे, माझा मुलगाही पुण्यालाच आहे. त्याला फोन करून सांग की तू येत आहेस." त्या ठिकाणी मला लगेच विकासची आठवण आली. विकास माझ्या काकांचा मुलगा आहे. तो पुण्यात कोरेगाव या ठिकाणी राहत होता. तो एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. मी लगेच त्याला फोन लावला आणि उद्या संध्याकाळी निघायची मी तयारी करू लागलो. सरकारी नोकरी करण्याची माझी आधीपासूनच इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली. म्हणून मी पॅकिंगला सुरुवात केली आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता पुण्याच्या गाडीत बसलो. माझ्या गावापासून पुणे 250 किलोमीटर अंतरावर होते. रात्री मी पुण्याला 11 वाजता पोहोचलो. पुण्यातील नाशिक फाटा स्टॉपवर उतरलो. तिथे विकास माझी वाट पाहत आधीच आला होता. विकासचं लग्न याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालं होतं. त्यानंतर आम्ही दोघे त्याच्या घरी आलो. मग विकास मला म्हणाला, "समीर, तुम यही सो जाओ, अभी रात काफी हो गई है." मी विकासला ठीक आहे म्हणालो. विकासचं घर 1 BHK होतं, पण घर अतिशय सुंदर होतं. नेहाला, विकासच्या बायकोला माझ्या येण्याची कल्पना नव्हती. मग मी निवांत झोपलो आणि सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी सोफ्यावरच लोळत इकडे तिकडे पाहत होतो. समोरचं दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो, कारण बाहेर जोराचा पाऊस पडत होता. शहरातील मॉडर्न फ्लॅट खिडक्यावर पावसाचे थेंब जोरात आपटत होते. पावसाळ्यामुळे बाहेरील वातावरण अगदी ढगाळ होतं. घरात पूर्णपणे अंधार होता आणि रूममध्ये मंद दिव्यांचा प्रकाश हळूवार पसरला होता. तेव्हा स्नेहा बाथरूममधून बाहेर आली. तिच्या अंगावर अजूनही बाथरूममधले पाण्याचे थेंब होते. केस ओले, साडीचा पदर हलकासा सरकलेला आणि त्वचा ओलेपणाने चमकणारी होती. मी सोफ्यावरच झोपून एकटेक नजरेने तिच्याकडे पाहत होतो. तिच्या शरीरावरील पाण्याच्या थेंबांनी जणू मला वेड लावलं होतं. तिचं नाव नेहा होतं. तिला वाटलं की घरात कोणीही नसावं, पण जेव्हा तिची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने आपल्या साडीचा पदर हातात घट्ट दाबला आणि लगेच बेडरूममध्ये गेली. "किती सुंदर दिसत होती ना वहिनी." मी माझ्या आयुष्यात प्रथमच एखाद्या स्त्रीला अशा अवस्थेत पाहिलं होतं. मग नेहा तयार होऊन बाहेर आली आणि रूमची लाईट ऑन करून म्हणाली, "कोण आहे या?" कारण बाहेर एवढा अंधार होता की या घरात कोण झोपलं तेही समजत नव्हतं. तेव्हा मी तोंडावरची चादर बाजूला करून म्हणालो, "क्या हुआ भाभी, क्यों तंग कर रही हो, मुझे सोने दो." मग नेहा म्हणाली, "अरे समीर भाई साहब, आप कब आए, मुझे पता ही नहीं." मी उठून बसलो आणि म्हणालो, "भाभी, आपको विकास ने नहीं बताया था क्या यहाँ आने वाला हो?" तेव्हा नेहा म्हणाली, "नहीं, मुझे सच में पता नहीं था कि आप आने वाले हो." माझं लक्ष नेहाने घेतलेल्या त्या पंजाबी ड्रेसवर गेलं. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. मग नेहा म्हणाली, "क्या काम था समीर, अचानक तुम यहाँ कैसे?" मी सांगितलं, "भाभी, मुझे अभी जॉब मिल गई है, यही पुण्यात DRDO मध्ये." नेहा म्हणाली, "अच्छा, इसका मतलब तुम्हें भी सरकारी नौकरी मिल गई. अच्छा हुआ. खाजगी नोकरीपेक्षा सरकारी नोकरी खूप चांगली असते. नाहीतर तुमचा भाऊ पहा, 12-12 तास काम करतो. सकाळी 7 वाजता जातो आणि रात्री 8 वाजता परत येतो." तेव्हाच नेहाने ओढणी खाली सरकली आणि तिचे ते दृश्य पाहून माझे डोळे मोठे झाले, कारण ते फारच सुंदर नाजूक दिसत होतं. त्याकडे एकटक पाहत राहिलो. मग नेहा पुन्हा म्हणाली, "भाईसाहेब, लवकर तयार व्हा, मी तुमच्यासाठी नाश्ता बनवते." "भाभी, विकास कुठे आहे?" "तो सकाळी ड्युटीवर निघून गेला." बाहेर अजूनही पाऊस सुरूच होता. मी बॅगेमधून ब्रश काढला आणि तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो.
बाथरूममध्ये आल्यावर समोरचं दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो, कारण नेहाचे आतील सर्व कपडे तिथे टांगलेले होते. बाहेर पाऊस असल्याने सूर्यदेवाचं दर्शन 2-3 दिवसापासून झालं नसल्यामुळे तिने तिथे ठेवणे उचित समजले असावं. मी तयार होऊन बाहेर आलो. दाराची बेल वाजली. नेहा दार उघडायला गेली. शेजारची एक बाई काहीतरी घेण्यासाठी आली होती. नेहाने तिला घरात बोलवलं. जेव्हा नेहा बेडरूममध्ये आली तेव्हा मी कपडे बदलत होतो. नेहाने मला अशा अवस्थेत पाहूनही दुर्लक्ष केलं आणि कोपऱ्यात ठेवलेल्या साड्यांचं मोठं बंडल घेऊन त्या बाईला दाखवायला हॉलमध्ये आली. तेव्हा मला समजलं की नेहा घर चालवण्याबरोबरच घरात बसून साड्या विकते. मी थोड्याच वेळात फ्रेश होऊन बाहेर आलो तेव्हा ती बाई मला पाहून म्हणाली, अरे दीदी, मी नंतर येते. भाईसाहेब तर घरात आहे. नेहा म्हणाली, नाही, आप आरामात आपली साडी सिलेक्ट करा. हे माझ्या पतीचे देवर आहेत. मी त्या बाईचा आवाज ऐकून बेडरूममध्ये जाऊन मोबाईल पाहू लागलो. 25 मिनिटांनी ती बाई निघून गेली. नेहाने साड्या गोळा करून बांधल्या आणि बेडरूममध्ये ठेवायला आली. जेव्हा ती खाली वाकून साड्या ठेवत होती तेव्हा पुन्हा माझं लक्ष तिच्या त्या ठिकाणी गेलं. खरोखर नेहा जितकी बाहेरून सुंदर होती तितकीच आतूनही सुंदर होती. ते दृश्य वारंवार पाहण्याचं भाग्य मला मिळत होतं. आता नेहा माझ्यासाठी नाश्ता बनवत होती. तिने मला हॉलमध्ये बोलवलं आणि म्हणाली, भाईसाहेब 2 मिनिटे थांबा, मी आत्ताच नाश्ता बनवते. मी म्हणालो, भाभी आप आरामात बनवा, माझ्याकडे वेळ आहे. थोड्याच वेळात नाश्ता बनवताना नेहाचा जोरात आवाज किचनमधून आला. मी धावत तिच्याजवळ गेलो आणि पाहिलं तर तिच्या हाताला तव्याचा चटका लागला होता. मी म्हणालो, क्या बात, मी सांगितलं होतं ना आरामात नाश्ता करा. हात जळाला. मी गॅस बंद करून नेहाला बेडरूममध्ये घेऊन आलो. घरात ॲप्सेटिक क्रीम नव्हतं म्हणून मी वॉश बेसिनजवळ ठेवलेली टूथपेस्ट तिच्या हातावर लावली. माझ्या हाताचा स्पर्श होताच नेहाच्या मनातही एक वेगळीच भावना निर्माण होऊ लागली. मी म्हणालो, भाभी आता नाश्ता करू नका, मी तुमच्यासाठी नाश्ता बनवतो, तुम्ही इथे आराम करा. मी हात धुवून किचनमध्ये गेलो आणि 10 मिनिटात चविष्ट पोहे बनवले. नेहाने नाश्ता केला. तिच्या हातावर हळूहळू फोड येत होते. तिला खूप जळजळ होत होतं. मी म्हणालो, भाभी एकदा डॉक्टरला दाखवून या, नाहीतर जखम जास्त दुखेल. ती म्हणाली, नाही भाईसाहेब, ठीक होईल, थोडा आराम करते ना, नंतर बरं वाटेल. मी म्हणालो, भाभी तुम्ही आराम करा, मी मेडिकलमधून क्रीम घेऊन येतो. मी काही मिनिटात क्रीम घेऊन परत आलो, पण बेडरूममध्ये नेहा नव्हती. मला वाटलं शेजारच्या बाईकडे गेली असावी. मग मी पाणी प्यायला किचनमध्ये गेलो तेव्हा बाथरूमचं दार अर्धवट उघडं दिसलं. आतून पाण्याचा आवाज येत होता. नकळत माझी नजर बाथरूमकडे गेली आणि मी ते दृश्य पाहून थक्क झालो. बाथरूमच्या आरशासमोर नेहा उभी होती. ओल्या केसामधून पाणी टपकत होतं. अंगावर फक्त पांढरा टॉवेल होता. तिच्या गालावरचे थेंब जणू मोत्यासारखे चमकत होते. तो देखावा इतका मोहक होता की माझे डोळे हटवणं अशक्य झालं. क्षणभर ते चुकीचं वाटलं. लगेच मी मागे सरकलो, पण मनात एक वेगळीच चिनगी लागली होती. त्या क्षणानंतर माझे नेहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. तिचे सौंदर्य मी आधी पाहिलं होतं, पण त्या दिवशी पहिल्यांदाच मी तिला फक्त वहिनी म्हणून नव्हे तर एक आकर्षक स्त्री म्हणून पाहिलं. मी स्वतःशीच बोलू लागलो, हे विचार चुकीचे आहेत, मी हे सर्व विसरायला हवं. पण जितका विसरण्याचा प्रयत्न करत होतो तितकाच तो क्षण डोळ्यासमोर यायचा. मी तिथेच उभा राहून विचार करत होतो आणि तेव्हाच अचानक बाथरूममधून नेहा टॉवेल गुंडाळून बाहेर आली. आमची नजरानजर झाली, पण नेहाला अशा अवस्थेत माझ्यासमोर उभं राहूनही काही वाटलं नाही. उलट ती म्हणाली, भाईसाहेब आप मलम घेऊन आलात का? चला मग लावा. नेहा टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत पलंगावर बसली. मला तिच्याकडे पाहायलाही लाज वाटत होती. मी लगेच तिच्या हातावर मलम लावलं आणि बाहेर येऊन सोफ्यावर बसलो. मग नेहा तयार होऊन बाहेर आली. आता तिने गाऊन घातला होता. पुन्हा बाहेर पावसाने हजेरी लावली होती. नेहा माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली, भाईसाहेब हे मलम खूप चांगलं आहे, बरं थंड वाटतं. यावेळी मी गप्प होतो, बोलायची हिम्मत नव्हती. नेहा म्हणाली, क्या हुआ भाईसाहेब, आप इतने खामोश क्यों हो? तेव्हा मी म्हणालो, भाभी माझ्याकडून मोठी चूक झाली.
जेव्हा मी बाहेरून आलो तेव्हा मी तुम्हाला बाथरूममध्ये त्या अवस्थेत पाहिलं. तेव्हापासून मला स्वतःवर खूप राग येतोय. नेहा माझ्या शेजारी बसून म्हणाली, त्यात काय झालं? इतकी छोटी गोष्ट मनावर घेण्याची गरज नाही. ज्या अवस्थेत तुम्ही मला पाहिलं त्या अवस्थेत तुमच्या भावानेही मला अजून पाहिलं नाही. नेहाचं हे बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मी म्हणालो, काय झालं भाभी? तुमचं आणि विकासचं बरं चाललंय ना? नेहा म्हणाली, खाण्यापिण्यापर्यंत सगळं ठीक आहे, पण मनातल्या गोष्टीमध्ये तुमचा भाऊ खूप कमजोर पडतो माझ्यासमोर. तेवढ्यात विकास घरी आला. तो पूर्णपणे पावसात भिजला होता. आम्हा दोघांना पाहून तो म्हणाला, अरे काय गुपचूप चाललंय दोघांमध्ये? मी म्हणालो, काही नाही, भाभीला इथे फिरायच्या जागाबद्दल विचारत होतो. विकास म्हणाला, अरे तुमच्या भाभीला घरकामात फुरसत नसते, ती तुम्हाला काय फिरवण्याच्या जागांचं नावं सांगेल. नेहा विकासला म्हणाली, तुम्हाला कामात फुरसत मिळते का मला फिरवायला? तुमची ड्युटी ही 12 तासांची असते. सकाळी जाता आणि संध्याकाळी येता. मग काय जेवण, टीव्ही, थोडा बोलजोल, मग माझ्याबद्दल विचार करता का? विकास म्हणाला, आता समीर आला आहे ना, तो तुला पूर्ण पुणे फिरवून आणेल. त्याला अजून 2-3 दिवस जॉईनिंगला आहे. नेहा म्हणाली, समीर आणि मी काय दिवसभर पायी पुणे फिरत राहू? गाडी तर हवी, ती तुम्ही घेऊन जाता. विकास म्हणाला, उद्या सकाळी मी गाडी ठेवून ड्युटीवर जाईन. नेहा म्हणाली, उद्या तर सोमवार आहे, तुमची ड्युटी रात्री आहे. विकास म्हणाला, मग ठीक आहे, रात्रीच फिरायला जा, मी गाडी घरी ठेवून जाईन. मी दोघांना समजावलं, आता दोघांचं भांडण थांबवा, मी दोघांनाही फिरवून आणेल. एवढं सांगून मी त्यांचा वाद थांबवला. रात्रीचे 9 वाजले होते. आम्ही सर्वांनी जेवण केले आणि थोडा वेळ गप्पा मारल्या. रात्री 11 वाजता विकासला झोप लागली म्हणून तो त्याच्या रूममध्ये गेला. त्याच्या मागोमाग नेहाही गेली. अगदी 50 मिनिटांनी मला जोरात बाथरूम लागली म्हणून मी बाथरूमकडे गेलो. परत येताना त्यांच्या रूममधून कुजबुजण्याचा आवाज येत होता. नेहा विकासला म्हणत होती, विकास बरेच दिवस झाले तू मला प्रेमाने मिठी मारली नाहीस, काय रागवलास माझ्यावर? विकास म्हणाला, जेव्हा माझं मन करतं तेव्हा तुला झोप येते. आता तुझं मन होतंय तर मला झोप येते. खूप थकलोय, मला झोपू दे. नेहा म्हणाली, उद्या सकाळी उशिरा उठ, तुझी ड्युटी उद्या रात्री आहे. विकास म्हणाला, मला खूप डोकेदुखी आणि अंगदुखी आहे, मला झोपू दे. नेहा जोरात म्हणाली, तुझ्यापेक्षा समीर किती चांगला आहे, किती प्रेमाने बोलतो आणि सगळी कामं स्वतः करतो. तुला फक्त झोप आणि जेवणाशिवाय काय येतं? चांगलं झालं असतं मी तुझ्या जागी ड्युटीवर गेली असती तर तुलाही खुश ठेवलं असतं आणि कामही केलं असतं. विकास नेहावर खूप रागावला. जा मग, तू समीर आवडतो ना, त्याच्याजवळ जाऊन खुश राहा. हे ऐकून मला वाईट वाटलं. मी तिथून निघून हॉलमध्ये सोफ्यावर आलो, कारण मी रात्री सोफ्यावरच झोपायचो. थोड्याच वेळात नेहाही बाहेर आली. आता तिने पंजाबी ड्रेसऐवजी हलका पांढरा नायलॉन गाऊन घातला होता. केस मोकळे सोडलेले, पाण्याचे थेंब अजूनही मानेवर चिटकलेले. तिचे ते रूप पाहून मन विचलित झालं. आमची नजर भिडली तेव्हा नेहा हलकीशी हसली आणि म्हणाली, बाईसाहेब तुम्हाला झोप येत नाही का? मी म्हणालो, नाही भाभी, झोप खूप येते पण मन झोपू देत नाही. नेहा म्हणाली, काय झालं, आमचं घर आवडतं का? मी म्हणालो, भाभी तुमचं घर खूप सुंदर आहे, पण माझ्या आल्यामुळे तुमच्यात वारंवार होणाऱ्या भांडणांनी घर किळसवानं वाटू लागलंय. नेहा म्हणाली, काय म्हणता भाईसाहेब? मी म्हणालो, भाभी मी तुमच्या बेडरूममधल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. विकासला माझं इथं राहणं आवडत नाही. मी उद्या सकाळीच निघून जाईल. माझ्या ड्युटीजवळ कुठे भाड्याचं घर घेऊन राहील, जेणेकरून तुम्ही दोघे शांत राहू शकाल. नेहा म्हणाली, तुम्ही तुमच्या भावाच्या बोलण्याचा मनावर घेऊ नका, हे आमचं आठवड्यातून 2-3 वेळा चालतं. मी म्हणालो, पण भाभी तुम्ही विकाससोबत राहून खरंच खुश आहात ना? कारण त्याच्या स्वभावात बरेच बदल दिसत आहेत. नेहा म्हणाली, तो थोडा चिडचिडा झालाय, त्याच्या मनाप्रमाणे झालं नाही तर रागवतो. तुम्ही त्याबद्दल जास्त विचार करू नका आणि इथे राहा. मी म्हणालो, पण भाभी काहीतरी गडबड आहे जी तुम्ही मला सांगू इच्छित नाही. नेहा म्हणाली, तुम्हाला सांगून काय होणार? तुम्ही त्यावर काय करू शकता? फक्त मला सांगू शकता. मी ही गोष्ट बऱ्याच दिवसापासून जाणते, पण आईवडिलांनी विचार करून गप्प आहे.
जर मी तुमच्या भावाला त्या गोष्टीचा उल्लेख केला तर कदाचित आमचा घटस्फोटही होऊ शकतो. मी म्हणालो, कोणत्या गोष्टीचा उल्लेख? भाभी, मला सगळं सत्य सांगा. तुम्ही अशी कोणती गोष्ट मनात लपवताय? तेव्हा नेहा मला सांगू लागली, तुमच्या भावाची इथे कोणतीही नोकरी नाही. तो फक्त वेळ पास करायला जातो. खरं तर त्याची नोकरीच नाही. मग तो 12-12 तास बाहेर कसा आणि कोणत्या कामासाठी राहतो? लग्नापूर्वी तुमच्या भावाच्या गावात एक मैत्रीण होती. तीही पुण्यात राहते म्हणून घरच्यांना खोटं सांगून तुमचा भाऊ पुण्यात राहायला आला आणि याच खोट्या आधार घेत त्याने माझ्याशी लग्न केलं, जेणेकरून घरच्यांच्या नजरेत तो एक चांगला माणूस म्हणून राहील. मी म्हणालो, मग भाभी, तुमचा आणि घरच्याचा खर्च कसा चालतो? नेहा म्हणाली, जी विकासची मैत्रीण आहे तिच्या नवऱ्याची मोठी कंपनी आहे. ती विकासला दरमहा 30,000 रुपये देते आणि तिचा नवरा ज्यावेळी ऑफिसला जातो त्याच वेळी तुमचा भाऊ तिच्या घरी जाऊन तिला खुश करतो. म्हणून माझ्यात त्यांना काहीही रस नाही. मी म्हणालो, पण भाभी, हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही तर घरातच राहता. नेहा म्हणाली, एक दिवस तुमच्या भावाने रात्रीची ड्युटी होती पण तो कामावर न जाता घरीच राहिला. मी विचारलं, तुम्ही ड्युटीला का गेले नाही? तेव्हा तो म्हणाला, आमच्या मॅनेजरचा अपघात झाला आहे म्हणून कंपनी बंद आहे. रात्री त्याचा मोबाईल वाजला तेव्हा मी फोन उचलला. समोरून एक मुलगी बोलली, विकास, माझा नवरा उद्यापासून रात्रीच्या ड्युटी जाईल. तो गेल्यावर तू घरी येऊ शकतोस. त्या दिवशी मनात ठरवलं की त्याच्या मागे जाऊन पाहते. दुसऱ्या दिवशी मी त्याचा पाठलाग करत तिच्या घराजवळ गेले. तिचा फोटो काढला आणि माझ्या नंदेला पाठवला. तेव्हा त्यांनी सांगितलं की ही मुलगी आमच्या गावची आहे. आता तुम्हीच सांगा भाईसाहेब, या माणसाबरोबर कसे जगू? नेहाची व्यथा ऐकून मला खूप वाईट वाटलं. विकास आपल्या बायकोबरोबर असं करू शकतो. त्याला लग्न नाहीच करायचं होतं तर नेहाच्या आयुष्याशी का खेळला? नेहाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मी म्हणालो, भाभी, तुम्ही काळजी करू नका. मी घरी बोलून सगळं ठीक करेन. बाहेर पाऊस सुरू होता. रात्रीचा 1 वाजला होता. विकास गाढ झोपेत होता. मी म्हणालो, भाभी, आता झोपा, उद्या पाहू काय करायचं. नेहा तिच्या रूममध्ये जाऊ लागली. तेवढ्यात बाहेर जोरात वीज कडाडली आणि नेहा लगेच मला मिठी मारली. माझे दोन्ही हात माझ्या मांडीवर होते आणि नेहाचे हात माझ्या पाठीवर होते. तिच्या घट्ट गाऊनमधून तिचे कपडे मला स्पष्ट दिसत होते. ते पाहून माझ्या अंतर्मनात तिच्याविषयी एक वेगळी भावना निर्माण होऊ लागली. नेहा अजूनही मला मिठी मारून होती. पावसाच्या पाण्याने काचेच्या खिडकीवर जोरात आपटण्याचा आवाज येत होता. थोड्याच वेळात नेहा माझ्यापासून लांब झाली आणि मला माफ करा म्हणाली. मग ती रूममध्ये न जाता माझ्याजवळच बसली आणि म्हणाली, समीर भाईसाहेब, जेव्हापासून तुम्ही या घरात आलात माझी नजर विकासपेक्षा जास्त तुमच्यावर आहे. कारण विकास गेल्यावर माझा एकटेपणा तुम्ही दूर करत होतात. मला वाटतंय की तुम्हीही माझ्या शरीरावर असे काही खुणा करा की मला आयुष्यभर आठवण राहील. मी म्हणालो, पण भाभी, हे करणं मला बरं वाटत नाही कारण तुम्ही माझ्या भावाची बायको आहात. नेहा म्हणाली, तुम्ही एका नात्याने मला भाभी म्हणू शकता पण दुसऱ्या नात्याशिवाय आम्ही मित्रही होऊ शकतो. आपल्या मैत्रीसाठी तुम्ही मला ती गोष्ट तर देऊच शकता. नेहाने लगेच माझे हात तिच्या हातात घेतले आणि घट्ट दाबू लागली. तिच्या हाताच्या स्पर्शाने अंगात एक वेगळीच ऊर्जा तयार झाली आणि मीही लगेच तिला मिठीत घेतलं. नेहाचे श्वास जोरात वाढू लागले. माझी बोटं तिच्या पाठीवर घट्ट जखडली होती. तिचे गरम श्वास माझ्या मानेला स्पर्श करत होते. मग नेहाने आपला गाऊन ठेवला. ते दृश्य पाहून माझे डोळे मोठे झाले कारण आयुष्यात असं दृश्य मी कोणाचंच पाहिलं नव्हतं. वेळ न दडवता आम्ही आपले ओठ एकमेकांच्या ओठावर ठेवले. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठाचा रस चाखत राहिलो. तिच्या हाताचा स्पर्श माझ्या अशा ठिकाणी झाला की मी तिला सोफ्यावर झोपवलं आणि भरभरून प्रेम करू लागलो. माझ्या बोटांनी व ओठांनी निशाणी तिच्या शरीरावर प्रत्येक ठिकाणी उमटत होती. तब्बल सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही एकमेकांसोबत भरभरून प्रेम केलं. विकासकडून जो आनंद नेहाला मिळत नव्हता तो आनंद मी तिला देत होतो. सकाळी मी उशिरा उठलो. विकास ड्युटीचं नाव सांगून बाहेर गेला होता. मी नेहाच्या बेडरूममध्ये गेलो तेव्हा आरशासमोर उभी होती आणि आपल्या शरीरावर पडलेल्या खुणा पाहत होती. मी तिला मागून मिठीत घेतलं. ती म्हणाली, बाईसाहेब, इतक्या खुणा केल्या की लपवताही येत नाहीत.
मी म्हणालो, भाभी, या खुणा माझ्या प्रेमाच्या आणि माझ्या सयांच्या आहेत, ज्या नेहमी तुम्हाला माझ्यासोबत घालवलेल्या वेळाची आठवण करून देतील. आता माझा आणि नेहाचा नित्यक्रम झाला होता. विकास आमच्याशी काही देणं घेणं नव्हतं. तो आपल्या आयुष्यात आनंदित होता. इकडे मी आणि नेहासोबत आणि नेहा माझ्यासोबत अगदी आनंदित होती. मी 3 दिवसापासून माझी ड्युटी जॉईन केली, पण अजूनही मी नेहाच्या घरून अपडाऊन करत होतो, कारण तिला मला सोडायचा अजिबात इच्छा नव्हती. आजही नेहाच्या अंगावर त्या खुणा पाहून तो दिवस आठवला की त्या पावसाळी रात्रीची आठवण माझ्या आणि नेहाच्या मनात सदैव दाटून राहील. नेहाच्या अंगावर त्या खुणा पाहून मी पुन्हा एकदा पावसाळी रात्रीच्या गोड आठवणीमध्ये हरवून गेलो. माझी ड्युटी सुरू झाली होती, पण माझं मन मात्र नेहाच्या प्रेमात अडकून पडलं होतं. दररोज सकाळी कामावर जात असे, पण संध्याकाळी परत येणे माझ्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडण्यासारखं होतं, कारण तिथे माझी नेहा वाट पाहत असे. मी आणि नेहा आता एकमेकांच्या इतके जवळ आलो होतो की विकास घरी असला तरी आमच्या नजरानजर एकमेकांना शोधत असत. विकास आपल्या त्या मैत्रिणीच्या मागे धावत असे आणि आम्ही आमच्यात प्रेमात मस्त होतो. एक दिवस संध्याकाळी मी कामावरून परतलो तेव्हा नेहाने मला एक नोट दिली. समीर, आज विकास रात्रीच्या ड्युटीला गेलाय. मी तुझी वाट पाहत आहे. कृपया लवकर ये. माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. मी लगेच आंघोळ करून ताजेतवाने झालो. नेहा किचनमध्ये काहीतरी बनवत होती. तिने चमेलीचे पुष्प आणि मंद दिवे लावले होते. घरात सुगंध पसरला होता. मी हलक्या पावलांनी तिच्या मागे गेलो आणि तिला मागून मिठी मारली. नेहा हळुवारपणे, समीर, तू आलास? मी तुझ्यासाठी आवडती डिश बनवली, पनीर टिक्का आणि गुलाबजामुन. मी भाभी नाही नेहा, तू माझ्यासाठी इतके कष्ट घेतेस. मला तर फक्त तुझीच गरज आहे. नेहा लाजत म्हणाली. मग घे ना मला, पण आधी जेवण तर कर. मी जेवण तुझ्यासोबत करायचं, तुझ्या जवळ बसून तुझ्या ओठावरचं हास्य पाहून. आम्ही दोघे जेवायला बसलो. तिने मला हाताने जेवण घातलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिचा हात हळुवारपणे धरला. मी म्हणालो, नेहा, तू माझ्यासाठी काही आहेस. मी तुझ्यावर वेडं प्रेम करतो. नेहा डोळ्यातून अश्रू गाळत म्हणाली, समीर, मीही तुझ्यावर प्रेम करते. विकासने मला असं प्रेम दिलं नाही. तू आलास तेव्हापासून माझं आयुष्य बदललं. मी तिचे अश्रू पुसले आणि तिला मिठीत घेतलं. तिचा स्पर्श, तिचा श्वास, तिचं अस्तित्व माझ्यासाठी सर्व काही होतं. बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला होता. पुण्याच्या त्या बारिशीत आम्ही दोघं अंगणात बाल्कनीत उभे होतो. पावसाचे शीतल थेंब आमच्या अंगावर पडत होते. मी नेहाला आपल्या जवळ घेतलं. मी नेहाला म्हणालो, नेहा, हा पाऊस, ही रात्र आणि तू, हा क्षण कधीच विसरणार नाही. तेव्हा नेहा मला म्हणाली, समीर, मलाही असं वाटतंय की मी स्वप्नात आहे. तू खरोखर माझ्याजवळ आहेस. मी तिच्या तोंडूला हात लावून म्हणालो, हो, मी इथे आहे आणि नेहमीच राहीन. मी तिच्याकडे पाहिलं. तिचे ओले केस, तिच्या गालावरच्या पाण्याचे थेंब, तिचे ते आकर्षक डोळे. मी विचारात पडलो. मग तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले. तो चुंबन हळू होता, गोड होता आणि प्रेमाने भरलेला होता. पावसाच्या खडखडाट, आम्ही पावसाच्या प्रेमाच्या विश्वात हरवून गेलो. आम्ही बाल्कनीतून आत आलो. नेहाने गाऊन बदलला. ती आता निळ्या रंगाची सिल्क नाईटमध्ये होती. तिचं सौंदर्य पाहून मी स्मित झालो. ती माझ्याकडे आली आणि माझ्या उराशी डोके ठेवले. नेहा म्हणाली, समीर, आजची रात्र फक्त आपली आहे. विकास कालपर्यंत परतणार नाही. मला वाटतं की आपण एकमेकासाठी बनलो आहोत. मी नेहाला म्हणालो, नेहा, मी तुझ्यासाठीच काही करू शकतो. मी तुला या नात्यातून बाहेर काढेन. मी विकासला सर्व सत्य सांगेन. मग आपण लग्न करू. नेहा भावूक होऊन म्हणाली, पण समीर, तुझा भाऊ आहे, समाज आहे, आई वडील आहेत. मी म्हणालो, प्रेमाला नाती नसतात नेहा. प्रेम ही भावना आहे आणि तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मी तिला हळुवारपणे पलंगावर झोपवलं. तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं. मग तिच्या डोळ्यांचं, नाकाचं, गालाचं
आणि मग ओठाचं. तो चुंबनाचा वर्षाव होता. प्रत्येक चुंबनात प्रेम होतं, वचन होतं आणि आदर होता. नेहाचे हात माझ्या कमरेभोवती गुंफले. तिची बोटं माझ्या पाठीवर फिरू लागली. माझी बोटं तिच्या केसामधून फिरत होती. आम्ही एकमेकांमध्ये हरवू लागलो. मी तिच्या नाईटी ड्रेस हळूवार, तिचं आकर्षक शरीर दिसू लागलं. मी तिची मऊ त्वचा आणि गुलाबी होत होती. मी तिच्या मानेवर, खांद्यावर आणि पाठीवर हळूहळू चुंबन देत होतो. नेहा गहिरे श्वास घेऊ लागली. नेहा कुजबुजत म्हणाली, समीर, हे खूप सुंदर आहे. मला कधीच असं वाटलं नव्हतं की प्रेम एवढं गोड असतं. मी म्हणालो, नेहा, तू माझं जग आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या शरीरावर नाही, तुझ्या मनावर, तुझ्या आत्म्यावर. आम्ही तासनतास प्रेमाच्या विश्वात हरवून गेलो. एकमेकाच्या स्पर्शाने आम्ही असंतुलित होत होतो. माझी बोटं, माझे ओठ, माझी प्रत्येक कृती तिला वेड लावत होती. तिचा आवाज, तिची हालचाल, तिचा श्वास, सगळं काही मला वेड करत होतं. रात्रीचे 2 वाजले होते, पण आम्हाला वेळेचं भान नव्हतं. आम्ही प्रेमाच्या प्रत्येक रंगात रंगलो होतो. मी तिला कधी आपल्या कुशीत घेतलं, कधी तिने मला आपल्या मिठीत. आम्ही शरीरानेच नव्हे तर आत्म्याने एक होत होतो. नेहा, समीर, ही रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर रात्र आहे. तुला धन्यवाद इतके प्रेम देण्यासाठी. मी म्हणालो, नेहा, मी तुला आयुष्यभर असंच प्रेम देईन. मी तुला स्वप्नातही दुखवणार नाही. आम्ही पुन्हा प्रेमात रंगलो. तिचा पूर्णपणे बाजूला होता. माझं मन तिच्या शरीरावर होतं. आमचे ओठ, हात, बोट सगळे एकमेकांमध्ये विलीन झालं होतं. ती क्षणे अविस्मरणीय होती. सकाळचा सोनेरी प्रकाश खिडकीतून आत येत होता. मी आणि नेहा एकमेकाच्या मिठीत झोपलो होतो. मी प्रथम जागा झालो. तिच्याकडे पाहिलं. ती माझ्या कुशीत शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर शांती होती, समाधान होतं, प्रेम होतं. तिच्या अंगावरच्या खुणा कालच्या प्रेमाची साक्ष होत्या. मी तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. ती हळूहळू उठली आणि हसली. नेहा, सुप्रभात माझ्या प्रेमा. मी म्हणालो, सुप्रभात माझी राणी. तू किती सुंदर आहेस हे मी काल रात्री पुन्हा एकदा जाणलं. नेहा लाजत म्हणाली, थांबा, मी लाजते, पण हो, काल रात्री माझ्यासाठी अद्भुत होती. मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. तिच्या अंगावरच्या खुणा पाहिल्या, माझ्या बोटांच्या आणि ओठांच्या त्या छापा. नेहा, या खुणा माझ्या प्रेमाची निशाणी आहेत. आता तू कायमची माझी आहेस. नेहा म्हणाली, आणि तू माझा कायमचा समीर. आम्ही आमच्या प्रेमात आणखीनच रंगलो होतो. दररोज रात्री विकास झोपल्यावर आम्ही एकत्र वेळ घालवत असू. कधी बाल्कनीत, कधी किचनमध्ये, कधी लिव्हिंग रूममध्ये. आमच्या प्रेमाला ठिकाणाची बंधनं नव्हती. एके दिवशी विकासला काही कामानिमित्त एका आठवड्यासाठी बाहेर जावं लागलं. तेव्हा आम्ही ठरवलं की या आठवड्यात आम्ही फक्त आमच्यासाठी जगू. मी नेहाला पुण्यातील सुंदर ठिकाणी फिरायला नेलं. सिंहगड, लोणावळा, मुलशी, प्रत्येक ठिकाणी आमचं प्रेमाचे नवे रंग अनुभवले. लोणावळ्यात पावसाच्या धारांमध्ये मी नेहाला जवळ घेतलं होतं. तिथे एक सुंदर हिल स्टेशन होतं. आम्ही त्या एका रिसॉर्टमध्ये थांबलो होतो. तिथे अगदी खास वातावरण होतं. हिरवीगार वनराई, डोंगर, धबधबे आणि पाऊस. मी नेहाला म्हणालो, नेहा, या ठिकाणी तुला एक गोष्ट विचारली पाहिजे. नेहा उत्सुक होऊन म्हणाली, काय समीर? मी गुडघे टेकले आणि एक बॉक्स काढला. त्यात एक सुंदर डायमंड रिंग होती. मी म्हणालो, नेहा, तू माझ्याशी लग्न करशील का? मी तुला कायमचा माझा बनवू इच्छितो. मला तुझ्याशिवाय जगायचं नाही. नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. ती भावूक झाली. नेहा म्हणाली, हो हो समीर, मी तुझी होते आणि कायम राहीन. मी तिच्या बोटात अंगठी घातली. आम्ही तिथेच एकमेकांना मिठी मारली आणि पावसात उभं राहून एकमेकांच्या ओठाचा रस चाखला. तो क्षण अविस्मरणीय होता. रात्रीची रिसॉर्टच्या खास रूममध्ये आम्ही पुन्हा एकदा प्रेमाचा सागर ओलांडला. तिथे मोठी जकुझी होती. आम्ही दोघे तिथे बसलो. गरम पाण्यात सुगंधी तेलांनी आम्ही एकमेकांना हात लावत होतो. मी नेहाच्या मानेवर तेल लावत होतो. तिचे बोटं माझ्या पाठीवर फिरत होती. नेहा, समीर आणि जकुझी, हा पाऊस आणि तू, हे सर्व स्वप्न आहे का? मी म्हणालो, स्वप्न नाही नेहा, ही वास्तविकता आहे. आपल्या प्रेमाची वास्तविकता.
मी तिला जकुजीमध्येच आपल्या कुशीत घेतलं. गरम पाणी आणि आमच्या शरीरातील उष्णता या दोन्हीमध्ये आम्ही विरघळत होतो. मी तिच्या ओठाचा रस चाखत होतो, तिच्या मानेवर चुंबन घेत होतो. तिचा आवाज कमी जास्त होत होता. त्यानंतर बेडरूममध्ये आलो. त्या रात्री खूप खास होती. आम्ही सगळे रंग अनुभवले. हळुवार प्रेम, खोल भावना आणि अनंत विश्वास. पहाटपर्यंत आम्ही एकमेकाच्या बाहूमध्ये होतो. आठवड्यानंतर विकास परतला, पण त्याला काहीच कळले नाही. आम्ही आमच्या प्रेमाची रहस्य जपली. पण एक दिवस विकासला काहीतरी संशय आला. त्याने नेहाला एकट्याला बोलवले. विकास, नेहा, आजकाल तू आणि समीर एकमेकाकडे वेगळ्या नजरेने पाहताय. काय चाललंय? नेहा धीर धरला. नेहा, विकास, तू स्वतःच्या मैत्रिणीकडे जातो आणि मला प्रश्न विचारतोस. मी सगळं जाणते. तुझी नोकरी, तुझी रात्र, तुझी ती मुलगी. आता काय सहन करणार नाही. विकास थक्क झाला. त्याने पुढे काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण नेहाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या दिवशी रात्री नेहा माझ्या रूममध्ये आली. नेहा, समीर आज विकासला सर्व सत्य सांगितलं. आता मी इथे राहू शकत नाही. मला तुझ्यासोबत जायचंय. मी तिला जवळ घेतलं. मी म्हणालो, नेहा, मी तुझ्यासोबत आहे. आपण नव्याने सुरुवात करू. मी तुझ्यासोबत नवं घर, नवं आयुष्य, नवं प्रेम निर्माण करेन. आम्ही पुण्याच्याच एका फ्लॅटमध्ये फिरायला गेलो. माझी ड्युटी होती आणि नेहा घरात बसून साड्यांचा व्यवसाय करू लागली. आता आम्ही बरोबर होतो. लग्न अजून झालं नव्हतं, पण आम्ही एकमेकांचे झालो होतो. एक दिवस संध्याकाळी मी कामावरून परतलो तेव्हा नेहाच्या डोळ्यात पाणी घेऊन मिठी मारली. नेहा, काय? समीर, मी गरोदर आहे. आपलं बाळ येणार आहे. मी स्थितीम झालो. डोळ्यात अश्रू आले. आनंदाने वेडं झालो. मी नेहाला म्हणालो, ही सर्वात सुंदर बातमी आहे. आपण आता कुटुंब होतो. मी तिला उचलून घेतलं आणि फिरवलं. तिच्या पोटावर हात ठेवला आणि हळूवार चुंबन घेतलं. मी ते बाळ आपल्या प्रेमाचा पुरावा असेल. आता आम्ही ठरवलं की लग्न करावं. विकासला आम्ही आमच्या नात्याबद्दल सांगितलं. तो सुरुवातीला रागावला, पण त्यानंतर त्याला आपली चूक कळली. त्याने नेहाची माफी मागितली आणि आम्हाला आशीर्वाद दिला. आई वडिलांनी सुरुवातीला विरोध केला, पण आमचं प्रेम पाहून तेही मान्य केलं. आमचं लग्न बाणेरमधील एका सुंदर गार्डनमध्ये पारंपरिक पद्धतीने झालं. मी तिच्या साडीचा पदर धरला. तिने मला हार घातला. 7 फेरे घेतले. प्रत्येक फेऱ्यात आम्ही एकमेकांना प्रेमाचे वचन दिले होतं. काही महिन्याने नेहाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिचं नाव ठेवलं अंजली, कारण ती नेहाच्या त्या पावसाळी रात्रीची आठवण होती. आज आम्ही तिघेजण एका सुंदर घरात आनंदात आहोत. पावसाळी रात्री मी नेहाला बाल्कनीत घेऊन जात होतो आणि म्हणतो, नेहा, तो पहिला पावसाळा, ती पहिली रात्र, तुझे ते ओले केस, तुझे ते अंग, हे सगळं माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहेत. तू मला भेटलीस म्हणून मी समीर नाही तर प्रेमाचा सम्राट झालो. नेहा माझ्या खुशीत येत आणि म्हणते, आणि तू मला भेटलास म्हणून मी नेहा नाही तर प्रेमाची देवी झाले. आपलं प्रेम अमर आहे समीर. पाऊस पडतो, वीज कडाडते आणि आम्ही एकमेकांच्या ओठावर आपले ओठ ठेवतो. पुन्हा एकदा कायमचे. कथा इथे संपते, पण प्रेम संपत नाही. समीर आणि नेहाचे प्रेम कायम राहतं. त्यांच्या अंगावर खुणा, त्याच्या मनातल्या आठवणी आणि त्यांच्या बाळाचं हास्य, हे सगळं त्यांच्या अमर प्रेमाची साक्ष आहे. प्रेमाला नाती नसतात, वय नसतं, वेळ नसतो. ते फक्त असतं आणि तेच खरं प्रेम. समीर, प्रेम म्हणजे एकमेकांचं पूर्ण होणं आणि मी समीरमध्ये पूर्ण झाले. नेहा. वेळ गेला. समीर आणि नेहाचं आयुष्य सुखात सरकत होतं. त्याची लाडकी अंजली आता 2 वर्षाची झाली होती. पुण्यातील त्यांचं छोटंसं घर आनंदाने भरलं होतं, पण नशिबाला काही ओरस मंजूर होतं. एका पावसाळी संध्याकाळी समीर ऑफिसमधून परतला तेव्हा त्याला घराच्या दारापाशी एक पत्र दिसलं. ते पत्र कोणीतरी दाराखाली सरकवलं होतं. पत्रावर लिहिलं होतं, समीर, तुला माहीत नाही, पण माझ्या आयुष्यात एक मोठं सत्य लपलं आहे. जर तुला नेहा आणि अंजलीचं रक्षण करायचं असेल तर उद्या 11 वाजता कोरेगावच्या त्या जुन्या बंगल्यावर ये. एकटाच ये. विकास तुला सगळं सांगेल. समीरचा हात थरथरला. त्याने पत्र नेहाला दाखवलं. नेहा घाबरून, हे काय विकास? तो काय सांगणार? आम्ही तर त्याच्याशी बोललो नाही कित्येक महिन्यापासून.
तो असा पत्र का पाठवेन? समीर मला म्हणाला, मला काहीच कळत नाहीये, पण यात काहीतरी गंभीर आहे. मला जावं लागेल. नेहा, नको समीर, मला भीती वाटते. हे कोणीतरी वेगळं असेल. विकास तर दुसऱ्या शहरात गेलाय. समीर, मी जातो आणि सत्य शोधतो. दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता समीर कोरेगावच्या जुन्या बंगल्याजवळ पोहोचला. तो बंगला आधीच भयानक होता. मोडकळीस आलेला, गवताने भरलेला आणि पावसाच्या पाण्याने ओला. वाऱ्याच्या झोतात एक दार हलत होतं. समीर हळूच आत गेला. आत पूर्ण अंधार होता. त्याला एक दिवा दिसला. तिथे एक व्यक्ती बसली होती. ती व्यक्ती हुलक्यात लपलेली होती. समीर, विकास, तू आहेस का? अचानक ती व्यक्ती उभी राहिली आणि हुडक्यातून बाहेर चेहरा दिसला. तो विकास नव्हता, तर कोणीतरी अनोळखी होता. त्याचा चेहरा जखमेने भरलेला होता. अनोळखी? समीर, मी तुझी वाट पाहत होतो. मी विकासचा जुना सहकारी आहे, संजय. मला तुला सत्य सांगायचं आहे. समीर, कोणते सत्य? संजय म्हणाला, विकास मेला आहे. या एका आठवड्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला, पण त्याच्या मृत्यूचं कारण हत्याही असू शकते. त्याने मला एक पत्र दिलं होतं तुझ्यासाठी. संजयने समीरच्या हातात एक जुनी कागदपत्राची खोकली दिली. समीरने ती उघडली. आत एक पत्र होतं, विकासच्या हस्ताक्षरात. प्रिय मित्र समीर, जर तू हे पत्र वाचत असेल तर मी या जगात नसेल. मला माहीत आहे की तू आणि नेहा प्रेमात होता. मी तुम्हाला दोष देत नाही, पण माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने रणजितने मला एक धमकी दिली होती. तो म्हणाला होता की तुझी बायको आणि देवरच्या नात्याचा वापर करून मी तुझ्या विरोधात पुरावे गोळा करेन. मला वाटतं तोच माझा मृत्यू घडवून आणला. आता तो तुझ्याही मागे लागेल. सावध राहा. तुमचं रक्षण करा. मी तुम्हाला नेहमी प्रेम करतो, विकास. समीर पत्र वाचून स्तब्ध झाला. त्याला समजलं, आणि रणजित म्हणजे विकासच्या मैत्रिणीचा नवरा. हा एक धोकादायक व्यक्ती आहे. त्याने विकासला ठार मारला असेल आणि आता समीर आणि नेहाच्या मागेही लागणार. समीर घरी धावत आला. नेहा त्याची वाट पाहत होती. नेहा, काय झालं? एवढा घाबरलेला दिसतोस? समीर, विकास मेला आहे. त्याची हत्या झाली. रणजित नावाचा माणूस आपल्या मागे आहे. नेहाचा चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, रणजित? तो तर मोठा उद्योगपती आहे. तो इतकं का करेल? समीर, कारण त्याची बायको विकासची मैत्रीण विकास बरोबर होती. त्याला विकासचा राग होता आणि आता त्याला वाटलं की आपणही त्याच्या विरोधात पुरावे गोळा करू. आपल्याला यातून बाहेर पडायचं असेल तर सत्य पोलिसांपर्यंत पोहोचवावे लागेल. रात्री ते अंजलीला घेऊन फ्लॅटमधून निघू लागले, पण त्याच वेळी बाहेर पायऱ्यावरचा आवाज ऐकू आला. कोणीतरी रणजितच्या माणसांनी घराला वेढा दिला होता. समीरने लगेच हुशारी दाखवत खिडकीतून गटारीच्या पाईपने खाली उतरायचा निर्णय घेतला. त्याने नेहा आणि अंजलीला आधी खाली सोडलं, पण एका माणसाने त्याला पाहिलं. रणजितचा माणूस. बॉस, ते सुटून पळतायत. आम्ही पाठलाग करतोय. समीर, नेहा, अंजली धावत रस्त्यावर आले. त्यांनी एक टॅक्सी थांबवली आणि बसले. समीर, ड्रायव्हर, लवकर पोलीस ठाण्यात जा. त्याचा पाठलाग सुरू होता. रणजितच्या लोकांनी दुसऱ्या गाडीने त्यांचा पाठलाग केला. रस्त्यावर चक्कर होते, पण समीरची टॅक्सी पोलीस ठाण्यात पोहोचली. समीरने पोलिसांना सर्व पत्र आणि पुरावे दिले. त्यात विकासचं पत्र, रणजितनेची धमकी आणि काही मोबाईल रेकॉर्डिंग्स होती, जी संजयने आधीच गोळा केली होती. पोलीस आयुक्त, आम्ही रणजितला अटक करतो. आम्ही पुराव्यांची चौकशी करू. रणजितला काही दिवसांनी अटक करण्यात आली. कोर्टात सुनावणी सुरू झाली. नेहाने साक्ष दिली. तिच्या वेदना, विकासची कहाणी आणि रणजितचा भीषण कारस्थान. समीर आणि नेहा हे दोघं कोर्टात होते. रणजितने आपल्या वकिलाद्वारे सर्व पुराव्यांना आव्हान दिले, पण शेवटी सत्य बाहेर आलं. न्यायाधीश म्हणाले, रणजित सिंग, तुम्ही विकासच्या हत्येसाठी दोषी आहात. तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा आहे. कोर्टात टाळ्याचा कडकडाट झाला. समीर आणि नेहाच्या डोळ्यात अश्रू होते. विकासला न्याय मिळाला होता. 1 वर्ष उलटलं. समीर आणि नेहा आता पुण्यातून बाहेर पडून मुंबईला आले होते आणि त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला होता. अंजली आता मोठी होत होती. एक दिवस समीरला फोन आला. तो विकासचा जुना नंबर होता. समीर चकित झाला. हॅलो, कोण आहे?
आवाज, समीर, मी विकास बोलतोय. समीर थरथरत, हे अशक्य आहे. तर मग कोर्टात कोण होतं? आवाज, तो माझा जुळा भाऊ होता सुनील. त्याने माझा वेश घेतला होता कारण मी खरोखर जिवंत आहे. मला वाचवायचं होतं म्हणून मी बनावट मृत्यूचं नाटक केलं. पण आता मला समोर यायचंय. रणजित तुरुंगात आहे पण त्याची काही माणसं बाहेर आहेत. ते तुझ्या आणि नेहाच्या मागे लागतील. समीरचा चेहरा पांढरा पडला. त्याला समजले की प्रकरण अजून संपलेलं नाही. समीर, नेहा आणि आता जिवंत असलेला विकास, तिघे एकत्र त्यांनी हळूच योजना आखली. रणजितच्या माणसांनी समीरला एका गोदीवर नेले. तिथे त्याला बांधलं. पण समीरला हुशारीने तंबाखूच्या डब्यात एक बटन लपवलं होतं. ते त्याने दाबलं आणि विकास आणि नेहा पोलिसांसह पोहोचले. मोठी गोळीबारी झाली पण शेवटी रणजितने सर्व साथीदार अटक करण्यात आले. विकास, भाऊ मला माफ कर. मी लबाडीचं आयुष्य जगलो पण आता मी बदललोय. मी तुम्हाला दोघांना आशीर्वाद देतो. समीर म्हणाला. विकास, आता सगळं ठीक आहे. तू आपल्या कुटुंबात परत ये. आता सगळं शांत झालं. विकास, समीर, नेहा आणि अंजली सर्व एकत्र कुटुंब म्हणून राहू लागले. पण समीर आणि नेहाचं प्रेम कधीच कमी झालं नाही. दर पावसाळी रात्री ते बाल्कनीत उभे राहत आणि आपल्या पहिल्या रात्रीची आठवणीला उजाळा देत. एक रात्र समीर नेहाला म्हणाला, नेहा, या सगळ्या घटनांनी आपलं प्रेम अजून मजबूत केलं. आता आपण कुटुंब आहोत. विकासने आपल्याला क्षमा केली आणि आपलं प्रेम या सगळ्या वादळातून विजयी झालं. नेहा हसत, हो समीर, आपण प्रेमाची सत्ता प्रस्थापित केली. यापुढे कोणताही रणजित, कोणताही अंधार आपल्याला हरवू शकत नाही. आकाशात विजा कडकडल्या, पाऊस सुरू झाला आणि त्या दोघांनी